गुड 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 मॉर्निंग. मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं. जेवण आहे ते घर लवकर. दूध पेत बसली माऊ. हे रोज सकाळ सकाळचं असं असतं आमच्या घरात. बघितलं का? एवढं प्रेम तर आमच्यावर पण कधी केलं नसेल मम्मीने. नाही खायचं खाऊ. माऊ आल्यापासून जबरदस्ती तिला चारते. जेवली नाही तू ग बाळ. म्हणजे घर की मावा आज जेवली नाही. दूध खाल्लं नाही. बघितलं. आणि हिचे असे नाटके असतात. काय खाल्लं नाही आज? ए लय नाटक येते का तुला? हा धर. हाय गाईज, गुड मॉर्निंग. माहितीये मला माहितीये मी व्हिडिओज अपलोड नाही करत आहे रेग्युलरली यूट्यूबवर. आय गेस याला 1 वर्ष झालेत. लाईक मी यूट्यूबवर व्लॉग्स अपलोड नाही करते. माझा लास्ट व्लॉग होता आय गेस मेचा. लास्ट इयर मी गेलेले कोकणात, तेव्हाचा लास्ट व्लॉग होता. सो त्याच्यानंतर मी व्लॉग्स अपलोड करणं बंद केलं आहे बिकॉज मी हे व्लॉगिंग खूप जास्त मिस केलं. तुम्ही पण मिस केलं असेल. आता मी ट्राय करेन की मी वीकमधून एक तरी व्लॉग अपलोड करायचा तुमच्यासाठी. आणि तुम्ही पण तसंच सपोर्ट करत राहा मला. सो दॅट आय कॅन बी रेग्युलर ऑन दिस. सो या बघत राहा व्लॉग. बघूया आज काय काय होतं. घरीच असते. तो लास्टपर्यंत व्लॉग बघा. आवडला तर नक्की लाईक करा. लाईक करायचं. मला हे कमेंटमध्ये सांगा की मी मराठी ब्लॉग्स बनवू की मी हिंदी इंग्लिश मिक्स्ड असा ब्लॉग बनवू. म्हणजे मला कन्फ्यूज होते. माझे आधीचे सगळे ब्लॉग्स लाईक हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहेत मोस्ट ऑफ. सो मी मराठीत चालू करू का ब्लॉग्स बनवणे? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके. सो या. आणि आज सकाळी बघितलं असेल आमच्या घरी नवीन पेट आलं आहे. लाईक मी माझ्या फ्रेंडकडून घेतलं आहे. ती आल्यापासून लाईक मला आहे ना खरं तर मांजर आवडत नाही पर्सनली. का तर मला लहानपणापासून त्यांची खूप भीती वाटते. माझ्या एकदा लहानपणी आहे ना मांजर अंगावर आलेली. बोका होता का मांजर होता? बोका होता आय गेस. सो तेव्हापासून मी खूप घाबरते. खूप जास्त लाईक आय डोंट लाईक ॲट ऑल. बट जेव्हा मी तिला घ्यायला गेलेले ती 1 महिन्याची असेल. एवढी लहान होती मी तेव्हा ब्लॉग करायला हवा होता बट मी नाही केला. सो सॉरी फॉर दॅट. बट आता पण ती थोडी लहानच आहे. 2च महिन्याची झाली आहे. सो आणि ती आल्यापासून मी खरं सांगते एवढं चेंजेस झालं त्या घरात. लाईक एवढी पॉझिटिव्हिटी, एवढी हसतो आम्ही सारखं तिला बघून. आणि माझा एवढा लळा लागला आहे तिला. आणि मी पण एवढी म्हणजे माझ्याशिवाय ती झोपत नाही लिटरली. आणि मी पण तिच्याशिवाय झोपत नाही. सो तुम्ही बघू शकता. आता मम्मी पण एवढी, मम्मीला पण खूप आवडतात मांजर. लाईक लहानपणापासून तिच्या घरी पण एक मांजर होती लग्न अगोदर. जेव्हा ती मुंबईला राहायची तेव्हा तिच्याकडे होते मांजर. म्हणून तिने मला बोललं की तू घेऊन ये, मला हवी कर. सो मी माझ्या बहिणीचा बड्डे होता 15 जूनला. सो मी 14 जूनलाच गेले आणायला कारण की आधीला गिफ्ट द्यायचं होतं. सो खाऊन झालं. चिची करून झालं. आता खाऊ. चिची करून झाली. आता बघ कशी खाते. तिला शिष्य आलेले ना सो त्यामुळे ती तशी करत होते. नाही गायची मला. आणि नंतर जर ओरडा लागली तुला देणारच नाही मी. मावा ए माऊ हाय बोल सगळ्यांना. हाय बोल. हाय मम्मा. किती इग्नोर करते बघ. मला चपाती नाही आवडत. डाळ भात बनवला मम्मीने. भेंडीची भाजी आणि लोणचं जे मला खूप आवडतं.
डाळ भात दाखवते नुसती चपाती मला चपाती नाही आवडत, नाही आवडत मला चपाती. मला डाळ भात खायचंय फक्त, मला फक्त डाळ भात खायचंय. इग्नोर माय अवतार. तिचं चाललंय मस्तपैकी, आता झोपून उठले, आता मस्तपैकी सुशी केली आणि आता खेळायचे. माऊला आता खेळायचे, आता ती खेळणार आहे, आता ती मस्ती करणार आहे. तुम्ही ही जी मस्ती बघायला पाहिजे. ये ऐसी मासूम दिखती है पर ये ऐसी मासूम नहीं है गाइस. चालू झालेला आहे सतवायचा मम्मीला. संध्याकाळचा स्वयंपाक मम्मा चालू करते आणि ही नेहमी त्याच्यामध्ये असते इन्क्लूड. असं सतवणं चालू असतं. इथं बस, मांडीव बस. सी अरे ठीक आहे, माया केली जा. या इकडे चल, ये 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 ये. काय पाहिजे? मम्मीने आज काहीतरी नवीन डिश बनवली आहे. काय बनवलं मम्मी? साबुदाण्याची भजी. साबुदाणा बटाटा भजी. मी तुला नाव विचारलंय, रेसिपी नाही. साबुदाणा बटाटा भजी. काय बनवलं? साबुदाणा बटाटा भजी. साबुदाणा बटाटा घ्या, खायला घ्या. खावा गाईस, घ्या गाईस, कुरकुरीत आहे, कुरकुरीत. घ्या गाईस. मस्त बनवलं. उद्या हे बघा किती मस्त दिसते ते. एकदम असं वाटतं ते पॉपकॉर्न टाईप असतात ना, चिकन पॉपकॉर्न टाईप, तसं दिसतंय ते. हे दही आहे आणि हे काय, कसली चटणी? खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी. आणि मम्मीने मिरच्या पण भाजल्या, ते फक्त 2च आहे की 2-3 भाजल्यात, पण मला रेसिपी मध्ये 2 दाखव. हा गाईज, मी विषय सांगायचं तुम्हाला की मम्मानी पण युट्यूब चॅनल ओपन केलंय माझं बघून. चल तुझं बघून. नाही केलं, नाही केलं. खरं बोल, 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 खरं बोल. तर मम्मानी पण युट्यूब चॅनल ओपन केलंय. सगळे फूड रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड करते. सगळं मीच शिकवलंय तिला, एडिटिंग पण मीच शिकवले. पण आता मम्मी फुल प्रो झाली. आधी तिने शिकवली आहे, मी नाही शिकवले. तू पण शिकवले, पण आधी ती सगळं करून देते मला. हे बघा, किती पण मोठ्या मुलींनी करावं तेवढं कमीच आहे. छोट्याच गुणगान गाणार असं आहे, हे फॅक्ट आहे. सो मम्मीच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, कारण की मम्मीचे माझ्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले आहेत 6 महिन्यात. म्हणजे माझे आता 500 आहेत, 500 समथिंग, 532 काहीतरी आहे. आणि मम्मीचे आता झालेत 600 होत आले, लिटरली 600 होत आले. 2 लाख व्ह्यूज झाले, 2,20,000 व्ह्यूज झाले, 2 लाख ओव्हरऑल आपला चॅनलचा व्ह्यू झाला. वॉच टाइम पण फुल मचाएंगे फिर पार्टी करेंगे. आता आमचा जेवणाचा टाइम झाला, आम्ही जेवू. आणि माऊने आज काय माहिती उलटी केले, काय माहिती तिला काय झालं, बरं नसेल थोडंफार, किंवा आम्ही तिला दहीभात देतो ना, पण ती खातच नव्हती जबरदस्ती. मम्मी पण चारत होती, काय माहित मग त्याच्यामुळे झालं, कशामुळे झालं. आता ती तिनं खोबरं खात होती, मी करत होती. हा, मम्मा चटणीसाठी खोबरं करत होती, म्हणजे ते बारीक बारीक खोबरं ते मला देच जबरदस्ती खात होती ती. मका पण खाते, मकाचं मम्मीने चाट बनवलं ना तेव्हा पण एवढं जबरदस्ती मका तिला खायचा होता, एवढं जबरदस्ती करत होती ना. आणि आता जाऊन ती झोपली एकदम शांत. मला दाखवते ते झोपली बघ. दिसतंय का तुम्हाला किचन मध्ये? या किचन मध्ये कुठे दिसतंय माऊ माझी? कुठे झोपली ही बघा, कुठे पण झोपती, कुठे पण. इथून उडी मारून किचनवर, इथे मायक्रोवनवर जाऊन झोपली आहे. काय बोलायचं आता तुम्हाला? काय बोलू या पोरीला, काय बोलू? किती शांत झोपली, किती गोड दिसते बघा. विचार करत असा मी काय लावलंय माझ्या फेसला. विचार केला स्किन केअर करतोय, यू नो, फॅन्सी स्किन केअर नाही करू शकत. आय कांट अफोर्ड दॅट बिकॉज इट्स सो एक्सपेन्सिव्ह. सो मी घरचंच इन्ग्रेडियंट्सनी फेस पॅक बनवला आहे. माहीतच असेल फेमस फेस पॅक. बेसन, कॉफी, टमॅटो,
टर्मरिक अँड लिटल बिट ऑफ मिल्क. आता मी सध्या खूपच बेकार दिसते. सो